मध्ये वॉटरशेड मॅनेजमेंट जलसंधारणाचा विषय हा खूप मोठा विषय सध्या आपल्या भागात आहे. आपण जाणतात की गेली अनेक वर्ष 400-500 गावांमध्ये जवळपास 500 गावांमध्ये मानव वेगवेगळ्या पद्धतीने जलसंधारणाचं काम करतात. यामध्ये मेजर पार्टनर जे आपले आहेत तसे 3-4 आपले मोठे पार्टनर्स आहेत. त्यामध्ये L&T फिनान्शियल सर्व्हिसेस हे आपले पार्टनर आहेत. दुसरे पार्टनर आपले रिलायन्स फाउंडेशन हे आहे आणि तिसरं पार्टनर आहे थर्मॅक्स आहे आणि चौथे नवीन रिसेंट पार्टनर जे आहेत ते आपले हरडा केमिकल्स आहे. तर अशा 4-5 पार्टनर बरोबर आपण वेगवेगळ्या गावांमध्ये काम करतो. यामध्ये वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये आपण ज्या गावांमध्ये ऑलरेडी काम केले त्या ठिकाणी मानव क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबवले गेले तर त्या गावांमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग ची कामं केली जातात. त्या ठिकाणी जे वॉटर युजर्स ग्रुप आहे की पाण्याचा योग्य वापर, समन्वय वापर किंवा ज्याला आपण इक्विटेबल यूज ऑफ वॉटर ज्याला म्हणतो तर तो कसा करता येईल तर त्यासाठी बिहेवियर चेंज म्हणजे त्यांच्यामध्ये काही मूलभूत बदल हे तुमच्या विचार पद्धतीमध्ये करावं लागतात ही गरज असते आणि त्याच्यावर काम हे मानव करते. ऍग्रिकल्चरमध्ये आपल्याला माहिती की आपण ऑर्गॅनिक फार्मिंगवर खूप मोठा भर दिलेला आहे आणि त्यासाठी आपण काही शेतकऱ्यांना जी ऑर्गॅनिक शेती करू इच्छित आहे तर त्यांना आपण एकत्र करून त्या ठिकाणी जवळपास 1150 शेतकऱ्यांना 1137 शेतकऱ्यांना आपण एकत्र आणून त्यांच्या 3 वेगवेगळ्या ICS ज्याला इंटरनल कंट्रोल सिस्टीम्स म्हणतात त्या तयार केल्या आणि त्यातून 2688 एकरवर ही सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मिंग होती. मला आनंद होतो की 3 वर्षापासून सुरू केलेला प्रयत्न अगदी 100 एकर पासून चालू केलेला हा प्रयोग हा जवळपास आता 2700 एकर पर्यंत गेलेला आहे. आता फायदा मोठा असा आहे की यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त भाव कसा देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला. ज्याला आपण प्रीमियम म्हणतो तर तो प्रीमियम देण्याचा आपण प्रयत्न केलेला. आपण ड्रायलँड हॉर्टिकल्चर मध्ये 109 एकरवर सीताफळाची पण लागवड केलेली आहे आणि ती सीताफळ यावर्षी मार्केट मध्ये पण आली होती आणि चांगला भाव त्या सीताफळांना मिळाला. तर आपण फार्मॅक्स नावाची एक कंपनी सोलापूरमध्ये उभा करतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर ते काम असणार आहे आणि नुसतं कांदा उत्पादक शेतकरी नाही तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेन कशी उभा करता येईल आणि त्यांच्या त्या कांद्याला चांगला भाव कसा मिळेल. आपण बघतो एज्युकेशन मध्ये आपण स्किलिंग विलेजचा प्रोग्राम रिसेंटली आपण चालू केला. त्यामध्ये आपल्याकडे 3 जिल्हा परिषद स्कूल्स आणि 2 सेमी गव्हर्नमेंट स्कूल्स म्हणजे संस्थांच्या ज्या शाळा असतात त्याबरोबर आपण काम करतोय. हा पण एक वेगळा प्रोग्राम आहे. 669 मुलांबद्दल बरोबर हा प्रोग्राम आपण केलेला आहे की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बेसिक स्किल्स कशी त्यांची वाढवता येईल तर त्यांना कसं मोटिवेट करता येईल यासाठी आपण काम करतो. यामध्ये इंग्लिश ही जी लँग्वेज आहे त्यामध्ये ते कशी इम्प्रूव्ह करते त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढेल यासाठी आपण काम करतो. तिथं लर्निंग स्किल असतील, स्पीकिंग स्किल्स असतील, रायटिंग आणि रीडिंग स्किल्स कशा वाढवता येतील यासाठी आपण काम करतो. आणि त्याचे आता रिझल्ट बघतो की आपल्या त्या 500 गावात खेड्यांमधील पोरं अतिशय सुंदर इंग्लिश बोलतात. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स जर बघितला तर एखाद्या इंग्लिश शाळेमधला एखादा CBSE स्कूल मधला मुलगा 10वीचा मुलगा किंवा त्याच्या पुढचा मुलगा सुद्धा इतक्या उत्कृष्ट रीतीने फ्लुएंटली बोलणार नाही. इतकी फ्लुएंट आपली 7वी-8वीची जिल्ह्यातली मराठी शाळेतली मुलं बोलण्यात आली. फक्त इंग्लिश बोलणं म्हणजे तुम्ही खूप काही केलं असं नाही पण त्याच्याबरोबर जे बेसिक स्किल्स आहेत स्टेज करायचे आहे किंवा ऐकून घेण्याची क्षमता वाढवणं. आजकाल सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे की लोक ऐकतच नाही, ऐकून घेतच नाही. हे पुढचं म्हणणं मांडण्याच्या आधीच तो त्याच्यावर रिॲक्ट करायला किंवा त्याचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेणं हे एक स्किल आहे आणि ते स्किल डेव्हलप करण्याचं काम
ते स्किलिंग विलेजमध्ये आपण करतोय. त्याशिवाय आपण टॉय बँक्स, तर तुम्हाला माहिती आहे की आपण टॉय बँक्समध्ये जवळपास 67 शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये आपण टॉय बँक चालू केले. त्याचा फायदा जवळपास 9,000 विद्यार्थी घेत आहेत. आणि ही सोशल वर्क कॉलेजमध्ये आता 65 मुलं ही मास्टर्स करत आहेत. 27 मुलं अशी की ज्यांनी या ठिकाणी आपल्या सेंटरमध्ये, इथे जे सेंटर आहे तर त्या सेंटरमध्ये PhD केलं. आता 2 PhD साठी क्वालिफाय झाले. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम करतो. मध्ये आपण आता LIC हाऊसिंग फायनान्स बरोबर एक मोठं काम औरंगाबाद जिल्ह्यामध्ये करतोय. त्यामध्ये 35 गावांमध्ये मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट वर आपलं काम असणार आहे. जवळपास 7,000 ज्या ॲडोलसंट गर्ल्स आहेत तर त्यांच्याबरोबर हे काम आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी अॅन्युअल रिपोर्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो की जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याचं ओपनिंग बॅलन्स जे आहे ते आपलं जवळपास 7 कोटीच आहे. 7 कोटी आणि 47,000 रुपये इतकं आपलं ओपनिंग बॅलन्स आहे. ग्रँट्स, डोनेशन्स जे आपल्याला आवक बाजू असतात ती खर्चाची बाजू आहे. आवक बाजू जे आहे आपलं जे ओपनिंग बॅलन्स आहे, आवक बाजू जे म्हणजे इन्कमिंग आहे जे आपण बँकेत डिपॉझिट करतो ते आहे 5,59,00,000 आणि खर्च जो आहे थोडासा यावर्षी जास्त आहे आपल्याला, तर 6,53,53,00,000 खर्च हा आपण केलेला आहे. एकीकडे आपली आवक कमी आहे तेव्हा खर्च कसा जास्त आहे. तर ही एक मानवलोकची वेगळी खासियत आहे की आपला स्वतःचा एक फंड आपण तयार केला. मानवलोक की आपत्तीमध्ये जसं आपण बँकेत जातो आणि 3 महिने पगार झाला नाही तर आपण खायचे पैसे बांधले होत नाही आणि कुठतरी आपले पैसे डिपॉझिट मध्ये असतात. तसं मानवलोकनी गेल्या 40 वर्षामध्ये जे काही खर्च आहे ते स्वतः कमी करून, काटकसर करून की काही बँकेमध्ये काही पुंजी ठेवली आणि त्या पुंजीच्या व्याजातून आपले काही प्रोग्राम केले जातात.